नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना हक्काची घरे मंजूर झाली आहे, परंतु जागेच्या कमतरतेमुळे घरकुलांच्या बांधकामास विलंब होत आहे। राज्य सरकारने या समस्येवर उपाय म्हणून लाभार्थ्यांना आता स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी दिली आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहे। तसेच प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि ग्रामीण तसेच राज्य आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले जातात, परंतु काही लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने त्यांना घरकुल बांधण्यात अडचणी येत होत्या। लाभार्थ्यांची ही समस्या लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी अनेक लाभार्थ्यांकडे जागेअभावी घरकुलाचे काम प्रलंबित असल्याचे समोर आले। याशिवाय महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमन 1966 च्या कलम 41 अंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःच्या शेतजमिनीवर 500 स्क्वेअर फूट क्षेत्रात घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे जागेअभावी घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच लाभार्थ्यांकडे स्वतःच्या नावे शेतीचा 7/12 उतारा असणे गरजेचे आहे। जे लाभार्थी त्यांच्या शेतात घरकुल बांधण्यास इच्छुक आहे अशांनाच ही परवानगी दिली जाईल। घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित तलाठ्याद्वारे 7/12 त्याची नोंद करण्यात येईल। तसेच गाव नमुना 8 मध्ये शासन घरकुल म्हणून नोंद करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर असेल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।